कृष्ण हरी. सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेले जन्मा आलो घाना घ्याया. नाही तर तुमची अबुची एक जात, कमी नाही त्यात अनुरेग. सत्तू भरे जाती दोनच त्या आहे, सत्तू भरे जाती दोनच त्या आहे. स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहे. अशा सुंदर अभंगाची रचना करणारे तेली समाजातील एक महान संत, संताजी जगणारे महाराज, जे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे शिष्य होते. 14 टाळकऱ्यांपैकी एक होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संत तुकाराम महाराज हे शीघ्र कवी होते. कीर्तन करत असताना किंवा चालत असताना सुद्धा ते अभंग रचना त्यांच्या मुखावाटे बाहेर पडत. संतांची त्यांच्या सोबत असायची. संतांचं असं होतं की एक वेळा ऐकल्यानंतर त्यांचे ते पाठ होऊन जायचं आणि मग हे पाठ झालेले अभंग संतांची लिहून काढायचे. कधी कधी तुकोबाच्या जवळ बसून सुद्धा संतांची अभंगाचं लेखन करायचे. असे संताजी जे तुकाराम महाराजांचे लेखनिक होते. तुकाराम महाराजांचा सहवास त्यांना लाभलेला होता. हे थोर संत ज्यांनी आपल्याला समानतेची शिकवण दिली, यांचं आज काय आहे तर आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे संताजी महाराज जगनाळे यांची आज 400वी जयंती आहे. 8 डिसेंबर 1624 या दिवशी संतांजीचा जन्म हा वडील विठोबा जगनाळे आणि आई मथाबाई यांच्या पोटी झाला. आता हे विठोबा जगनाळे यांची परिस्थिती खूप चांगली होती. घरी तेलाचा घाणा होता, व्यापारी होते आणि अडल्या नडल्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. दान धर्म ते करायचे, भजन कीर्तन ऐकायला जायचे. संताजीचा जन्म अशा भाविक वातावरणामध्ये झाला. व्यापारी म्हटल्यानंतर कामापुरतं लिहिता वाचता आलं पाहिजे. संताजींना त्यांनी ते शिकवलं. लिहिता वाचता येणं, हिशोब करणं हे संताजी शिकले. त्यांचं अक्षर मोत्यासारखं होतं. तेव्हा मोठे झाल्यानंतर साधारणतः 10व्या-12व्या वर्षी त्यांचं यमुनाबाईशी लग्न झालं. पूर्वी बालविवाह होती त्या काळामध्ये. यमुनाबाई कालांतरानं 2 मुलं त्यांना झाली, बाळोबा आणि मुलगी भगीरथी. असे 2 अपत्ये त्यांना झाली. सुखाचा संसार सुरू होता आणि तेलाचा व्यापार सुद्धा सुरू होता. अशातच त्यांचा संपर्क संत तुकाराम महाराजांसाठी आला आणि संत तुकारामांकडे ते गेले. कीर्तनानं भारावून गेले. कीर्तन ऐकल्यानंतर आणि तुकाराम महाराजांना म्हणाले की मी आता घरदार सोडून देतो आणि तुमच्यासोबत राहतो. संत तुकाराम महाराज त्यांना म्हणाले की बाबा रे, प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो, त्यासाठी घरदार सोडण्याची गरज नाही. तू माझ्यासोबत राहा. आपलं कीर्तन असते त्या कीर्तनामध्ये राहा. दिवसा रिकाम पण असेल, कामं झाल्यानंतर अशा वेळेला माझ्यासोबत राहा. तुझा प्रपंच सांभाळ आणि परमार्थ सुद्धा कर. ही तुकाराम महाराजांनी त्यांना शिकवण दिली आणि त्याप्रमाणे मग ते वागले आणि त्यांनी घरासोबत परमार्थ सुद्धा केला. आणि तुकाराम महाराजांचे अभंग लिहित असतानाच त्यांच्या स्वतःच्या रचना सुद्धा त्यांनी काही लिहिल्या. काही ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांचाच हा एक अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंग असा आहे पहा, सगुण हा घाना घेऊन मी बैसलो, तेली जन्म आलो घाना घ्याया. नाही तर तुमची अबुची एक जात, कमी नाही त्यात अनुरेग. सत्तू भरे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहिजे. त्या काळी धर्म जातीभेद प्रचंड प्रमाणामध्ये उफाळलेला होता.
आपल्या धर्मामध्ये सुद्धा अनेक जातींना अगदी निकृष्ट दर्जाची वागणूक दिली जायची. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जसं भेद अभंगळ, भेद अभंगळ हा एक तुकाराम महाराजांचा अभंगामधली ओढ आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी जसं भेदाभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला आपल्या कीर्तनामधून, अभंगामधून, त्याचप्रमाणे संतांजींनी सुद्धा या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे की हा जो जातीभेद आहे हा काही कामाचा नाही. सगुण हा घाना घेऊन बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्या. देहरूपी घाना दिसणारं शरीर हे मी घेऊन जन्माला आलेलो आहे. सगुण म्हणजे दिसणार. ईश्वराची दोन रूप आपण म्हणतो, एक सगुण रूप आणि दुसरं निर्गुण रूप. निर्गुण म्हणजे ज्याला कोणताही गुण नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, असं निर्गुण निराकार भगवंताचं रूप. परंतु याची भक्ती करणं कठीण जाते. म्हणून मग सगुण काहीतरी आपल्या समोर पाहिजे. म्हणून मग सगुण रूपाची भक्ती आपण करत असतो. मूर्ती पूजा करतो किंवा एखाद्या प्रतिमेची पूजा करतो, एखाद्या दैवताला आपल्या मनामध्ये ठेवतो, ते सगुण रूप. त्या इथे सगुण हा घाना घेऊन बैसलो, हा मनुष्य देह घेऊन मी जन्माला आलो आहे आणि तेले जन्म आलो घाना घ्याय. तेलाच्या घरामध्ये जन्माला आलो. आमचा व्यवसाय तेल काढण्याचा आहे. घाना भरून, म्हणजे पूर्वी घाना असायचा आणि या घाण्यामध्ये तेल बिया टाकून बैलाच्या सहाय्यानं ते लाट फिरवली जायची आणि त्यामधून तेल काढायचे. अजूनही काही ठिकाणी आहेत. तेव्हा असा घाना, तेली जन्म आलो घाना घ्या. तेलाच्या घरामध्ये जन्माला आलो. आता माझा व्यवसाय तेली आहे. मी तेल विकतो, तेलाचा व्यापारी आहे, तेल काढतो, म्हणून मी तेली. ही माझी जात झाली. माझ्या पाठीवर शिक्का वगैरे आलेला नाही जन्मता की मी तेली आहे, किंवा कोणाच्याच पाठीवर कोणत्या जातीचा हा शिक्का नसतो. नाही तर तुमची अमुची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. मग मी तेल विकतो हे सोडून जर पाहिलं तर तुमची आणि आमची जात एकच आहे. त्यामध्ये अनुरेणूचा सुद्धा फरक नाही. तीळ मोठा आहे. तिळाचे अगदी 1 करोड भाग केले आणि त्यामधला एक भाग घेतला. तीळ लहान असतो, सूक्ष्म असतो. या तिळाच्या दाण्याचे 1 करोड भाग, विचार करा, डोळ्याला दिसणार नाही, हाती लागणार नाही, असे भाग केले तर त्यामधला एक भाग होईल अणू. आणि असे 2-4 अणू एकत्र केले तर एक होईल. तेव्हा महाराज असं सांगतात, संताजी महाराज, की मी तेल विकतो. हा फरक जर सोडला तर तुमची आमची जात एकच आहे. त्यामध्ये अणू इतका सुद्धा फरक नाही, अनुरेणू इतका सुद्धा फरक नाही. संतू भले जाती दोनच त्या आहे. संताजी महाराज म्हणतात जाती दोनच आहेत. कोणत्या? स्त्री आणि पुरुष शोधून या पाहिजे. स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. तिसरी जात किंवा धर्म वगैरे काही निर्माण केलेला नाही. 2 जाती फक्त ईश्वराने निर्माण केल्या असते. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. ह्या 2 जाती आहेत. सर्व मानव हे समान आहेत. मानव धर्माची शिकवण या अभंगाद्वारे संताजी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे, सर्व मानव जातीला दिलेली आहे. असे थोर महान संत तेली समाजामध्ये जन्माला आले. त्यांचा व्यवसाय तेलाचा होता, म्हणून ते तेली झाले असं ते सांगतात. आणि ह्या ज्या जाती आहे, ह्या जाती व्यवस्था ही व्यवसायावरून निर्माण झालेली आहे, हे त्यावरून सुद्धा सिद्ध होते. आणि इतिहास सुद्धा तेच सांगतो, ज्याचा जो व्यवसाय ती त्याची जात. आणि मग पुढे मात्र त्याचं औडंबर वाढलं. आणि आता तर इतकं वाढलं की जातीमध्ये जे खूप भांडणं मोठ्या प्रमाणामध्ये होतात, धर्मामध्ये भांडणं होतात, ते त्या काळामध्ये याच्यापेक्षा भयानक होतं, याच्यापेक्षा जास्त होतं. आणि म्हणून त्या काळच्या संतांनी ही समानतेची शिकवण आपल्याला दिलेली आहे.
मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे, तेव्हा असे संत संताजी महाराज जगनाळे यांच्या 400व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय संताजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा आपण हा अभंग म्हणूया. सगुण हा घाना घेऊन बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया. नाही तर तुमची अबुची एक जात, कमी नाही त्यात अनुरेग. सत्तू भले जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहे, स्त्री आणि पुरुष शोधोनिया पाहे. जय संताजी.